महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजाताई आपल्याला आणि आपल्यासोबत आहे दीपक भातुसे. दीपक, काय विचाराल पंकजाताईंना? पंकजाताई, सगळ्यात मोठा फटका राज्यामध्ये एकीकडे भाजप बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी भाजपचे कधीही नगरसेवक निवडून आले नव्हते अशा ठिकाणी भाजपने विजय संपादित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु परळी ज्या ठिकाणी खूप अपेक्षा होत्या पक्षाला, त्या ठिकाणी तुमचा पराभव आम्ही झालेला पाहायला बघतोय. हो, परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये 4 निवडणुका आम्ही जिंकू अशा प्रकारचा एक वातावरण होतं. त्याच्यामध्ये बाकीच्या 3ही जिंकलो आणि परळीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. निवडणूक तशीच सोपी नव्हती. आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही ही निवडणूक जिंकावी याच्यासाठी, कारण मुळातच सत्ता तिथे राष्ट्रवादीची होती. गेले जवळपास 15 वर्ष सतत मध्ये आमची जरी भाजपची होती तरी कारभार हा तेव्हाच्या नेते पाहायचे आणि हा सगळा बघता इथे आता ट्रेंड बदलेल अशी अपेक्षा होती, पण आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे हा पराभव मी स्वीकारते. पराभवाची कारणं काय वाटतात? कारण ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ताकद लावली होती, स्वतः तुम्ही या ठिकाणी ठाण मांडून होतात, मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला या ठिकाणी. हो, नाही, आता मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सर्वीकडेच प्रचार केला. सर्व आम्ही मंत्री, मी गेले अनेक ठिकाणी 10-20-22 सभा घेतल्या. आम्ही जरी सत्तेमध्ये आलो म्हणून आज आम्ही मंत्री आहोत आणि मंत्री नसतानाही आम्ही आमच्या राज्यभर प्रचार करायचो. आज या निवडणुकीमध्ये मी पण खूप ताकद लावली होती. मी इथे पूर्ण वेळ दिला होता आणि हे सगळे झाल्यानंतरही जर राष्ट्रवादीचा विजय झाला आणि भाजपचा पराभव झालाय तर तो मी स्वीकारते. जसं विजयाची जर मी जबाबदारी स्वीकारते तर पराभवाची जबाबदारी झटकण्यात अर्थ नाही. हा पराभव मी स्वीकारेन आणि या पराभवातनं लोकांमध्ये काय कारणं होती या पराभवाची याच्याबद्दल मीमांसा होईल, कारण ते आजच्या आज मला सांगता येणार नाही, कारण हा थोडासा शॉकिंग रिझल्ट आहे परळीकरांसाठी सुद्धा. कारण जेव्हा मी काल वावरत होते, रॅलीमध्ये जात होते, तेव्हा जनरल पब्लिक मतदाराला सुद्धा त्यांचा माझ्याकडे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन किंवा ताई आम्ही मतदान केलं, आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारची एक भावना होती. त्यामुळे थोडंसं हा निकाल माझ्या उमेदवारांसाठी पण खूप शॉकिंग आहे. 19-20 होईल असं वाटलं होतं, काही फार आम्ही पाऊल्यानी येऊ असं दिसत नव्हतं, कारण खूप टफ फाईट होती ही. पण तरी प्राथमिक कारण काय वाटतं तुम्हाला पराभवाचे? एवढा मोठा पराभव होतो, केवळ 4 नगरसेवक तुमचे निवडून येतात. प्राथमिक कारण अशी आहे की जी नगरसेवक मुळामध्ये आमची पूर्ण टीम जी होती 90% सगळे नवीन चेहरे आम्ही दिले होते. त्यांची टीम एस्टॅब्लिश्ड होती आणि निवडणूक यंत्रणा राबवण्यामध्ये किंवा करण्यामध्ये कदाचित ते आमच्यापेक्षा जी नगरसेवकाची उमेदवार होते ते थोडेसं हे ठरले, सरस ठरले असं वाटतं आता प्रथम बघता. किंवा लोकांचा हा ट्रेंड असेल, आता तो स्वीकारलाच पाहिजे कदाचित. ताई, हा खरं तर मोठा धक्का आहे, कारण ज्या गोपीनाथ मुंडेंनी बीड आणि परळी हे कायम आपला जो गड आहे तो गड कायम राखला. अनेक भाजप या ठिकाणी पूर्णपणे ताकदीने गोपीनाथ मुंडेंनी उभी केली. ते यश जे आहे, तो गड जो आहे तो राखण्यात तुम्हाला अपयश आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हा जो आहे तो तुमच्या वैयक्तिक राजकीय आयुष्य मुळामध्ये हा धक्का आहेच आहे. हा धक्का आहेच आहे. पण बीड जिल्ह्यात 3ही नगरपालिका निवडून आल्या आणि परळी गेली, हा त्याच्याहूनही मोठा धक्का आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये जिथे आमचं खातंही नव्हतं, जिथे एकही उमेदवार निवडून येत होता, तिथे आता 7-7, 8-8 नगरसेवक आले. तर बीड जिल्ह्यातला ट्रेंड चांगला आहे. परळीमध्ये मात्र हा धक्का आहे. आता हा धक्का सगळे परळीकर सुद्धा आत्मपरीक्षण करतील आणि मी पण करेन. या लढाईला नेहमीच एक चित्र दिलं जातं की भावाविरुद्ध बहिणीची लढाई, आणि त्याच्यात आता भावाने यश संपादित केलेलं आहे. तुम्ही कसं बघता ही भाऊ विरुद्ध बहीण अशी लढाई? तुम्ही बघत होता याच्याकडे? नाही, अजिबात नाही. कारण त्यांच्या विरुद्ध मी अनेक लढाया लढलेली आहे. ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढाई होती. याचबरोबर या लढाईमध्ये अनेक वेळा आमच्या मला वाटतं गेल्या 4-5 निवडणुकात आमचा सतत विजय झाला. जिल्हा बँक असेल किंवा वैद्यनाथ बँक असेल किंवा कारखाना असेल, विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेला पण लोकांनी भरभरून दिले. ह्या सगळ्या गोष्टींचा सतत विजय होता. त्यामुळे ह्या लोकल निवडणुकीमध्ये थोडं सततच्या विजयानंतर एक थोडासा धक्का बसलेला आहे आणि थोडं अप्रेन्सिव्ह मी पण होते, काही खूप गृहीत धरलेला होता विजय असं नाही, म्हणूनच एवढे प्रयत्न केले. पण आता पराभव आहे आणि पराभवाच्या धनी कोणी नाही, तो आपणच स्वीकारला पाहिजे. जसा विजय मी स्वीकारला असता आनंदाने, तेवढंच
जबाबदारीने मी पराभव स्वीकारते आणि त्याच्यावर आम्ही काम करू. ते तुमच्या पराभवानंतर एक प्रतिक्रिया आली विरोधी पक्षाकडनं की जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्याचा पराभव परळीकरांनी केलेला आहे. हे पहा, आम्ही सगळे एकत्र होत होते आणि आम्ही तेव्हा साहेब सत्तेमध्ये होते तेव्हा सुद्धा आमची नगरपालिका आम्ही हरलो होतो. तर मुंडे साहेबांनी सुद्धा ही नगरपालिका 3-4 वेळा आम्ही असताना एकत्र हरलो असतो. त्यामुळे त्यांनी आता काही म्हणणं, जसं जेव्हा मला विजय मिळाला तेवढा एलिगंटली मी तो विजय मिळवला आणि पत्कारला, विरोधकांवर कॉमेंट करायचं टाळलं, तसं आताही मी त्यांना शुभेच्छाच देईन. त्यांना काय म्हणायचं आहे हा त्यांच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, मी त्यांना शुभेच्छाच देईन आणि भविष्यात वेध घेता येतील. अनेक पराभव आहे, यश मिळवण्यासाठी कधीच जे आवश्यक असतात त्याच्यातला हा पराभव असेल. भविष्यात आम्ही याच्या आधी भगवानगडचा वाद निर्माण झाला होता, त्यावेळेला भगवानगडवर तुम्ही सभा घेतली होती भगवानगडावरती, त्या सभेचा प्रतिसाद आम्ही बघितला होता. तो विषय याच्याशी संबंधित नाही ना, या जिल्ह्याचा आहे ना विभागाचा आहे आणि याच्याशी काही संबंध नाही. आपण प्रत्येक भाषणात झालेल्या वाक्यांचा इथे संबंध लावण्याचा अजिबात काही परळीमध्ये आम्ही अनेकदा बघितलं की जनता त्याच्यावर मी कायम आहे. नाही, जनता तुमच्या बरोबर आहे, आम्ही अनेकदा बघितलं. तुमच्या सभांना होणारी गर्दी आम्ही बघितली, लोकांचा तुमच्या प्रती असलेला ओढा आम्ही बघितला. मग या निवडणुकीमध्ये असं काय झालं? तुम्ही स्वतः सांगितलं की काल मी जेव्हा फिरत होते तेव्हा लोक मी तुम्हालाच मतदान करणार पुढे भविष्यात येईल. आता तुम्ही ते सगळं बघितलं, तुम्ही गर्दी बघितली, रिस्पॉन्स बघितला आणि हे का झालं तर ह्याचं थोडंसं कार्यान्वयनाचं करू आम्ही. काय सत्ता असूनही, पालकमंत्रीपद असूनही हे यश राखता आलं नाही. हे कुठेतरी सत्तेचं अपयश आहे, सत्ता राबवण्यात मिळालेलं अपयश. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.